पुण्यामध्ये जैन समाज आक्रमक झाला। जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीरपणे विकल्याचा त्यांनी आरोप केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येने जैन समाज यावेळेला रस्त्यावर उतरला। यदि इस अयोध्या के मंदिर को उनके ट्रस्टी ही बेच खाएं तो सरकार चुप रहेगी? क्या हमारे पीएम शांत रहेंगे? क्या सीएम शांत रहेंगे? फिर जैन समाज का मंदिर जैनों के सामने, सरकार के सामने गलत ढंग से बेच दिया गया, उसे गिरवी रख दिया गया, फिर भी हमारी सरकार चुप है। ये धिक्कार की बात है। वळ्या पुढल्या बातमीकडे। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडलेत। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ असल्याचं कळतंय। माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संदर्भातला गंभीर आरोप केलाय। माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा आरोप केलाय। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे या जागा विक्री प्रकरणात असल्याचं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। जैन हॉस्टेल आणि बोर्डिंगची जागा बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातली ही घटना समोर येते। या संपूर्ण जमिनी खरेदी विक्री प्रकरणात भाजपचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे येत आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। रोहन, जैन समाज आक्रमक झालाय, जागा विक्री प्रकरण आहे आणि याच्या पाठीमागे खासदार मुरलीधर मोहोळांचं नाव पुढे येतंय। राजू शेट्टी हा आरोप करतायत। त्या ठिकाणची असलेली माहिती काय? प्रशांत अगदी बरोबर आहे। खरं तर हे सगळं आंदोलन जे आहे ते भर उन्हामध्ये जैन समाजाच्या सगळ्याच माणसांकडून जे आहे ते केलं जात आहे। आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येने आज सकाळपासूनच अगदी जैन बोर्डिंग पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा सगळा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि खास करून हा सगळा आरोप जो आहे तो पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती केलेला पाहायला मिळतोय। कारण का कित्येक दशकांपासून जैन समाजासाठी जवळपास 17.5 ते 18 एकरांमध्ये असणारं जैन बोर्डिंग होतं आणि या बोर्डिंग वरती जे आहे ते काही ट्रस्टच्या मंडळींनी मुरलीधर मोहोळ यांच्याशी एकमत करून ही जागा जी आहे ती गोखले कन्स्ट्रक्शनला विकलेली आहे आणि याच गोखले कन्स्ट्रक्शन मध्ये मुरलीधर मोहोळ भागीदार आहेत आणि मुरलीधर मोहोळांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रकामध्ये देखील याचा उल्लेख आहे की त्यांची भागीदारी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आहे आणि ती कन्स्ट्रक्शन कंपनी हीच गोखली कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मुरलीधर मोहोळांनी ही जागा जी आहे ती या सगळ्यांची संगमत करून गोखले कन्स्ट्रक्शनला साधारणतः 250 कोटी रुपयांना विकलेली आहे आणि त्यातून 3000 कोटी रुपयांचा नफा जो आहे तो मुरलीधर मोहोळांना कमवायचा असा आरोप जो आहे तो राजू शेट्टी यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद रोहन आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। या संदर्भात राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। गोखले डेव्हलपर्स मध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या गोखले डेव्हलपर्सनंच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि हा भूखंड विकसित केल्यानंतर 3000 कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्यांनी मांडणी केलेली होती। ते स्वतःच म्हणतात म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं हे सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही।